बातमी संकलन करण्याकरिता गेले असता मुस्लिम पत्रकार असल्यामुळे मारहाण केली। जळगाव जामोद मधील प्रकार। जळगाव जामोद येथील लेखणी शस्त्र व मलकापूर हलचल वृत्तपत्राचे पत्रकार सय्यद इम्रान राहणार जळगाव जामोद यांना 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीवरून कॅमेरामॅन शेख नदीमुद्दीन मोटरसायकल क्रमांक MS28BU 6647 ने जळगाव शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या वादविवादाची बातमी संकलन करण्याकरिता गेले असता जळगाव शहरातील चौबा येथे इतर पत्रकार सुद्धा हजर होते। त्या ठिकाणी यांनी सुद्धा बातमी घेण्याकरिता गेले असता त्या ठिकाणवरील काही लोकांनी यांना सांगितले की यांच्यापेक्षा वायली वेसकडे जास्त नुकसान झालेले आहे। त्यामुळे सय्यद इम्रान पत्रकार व कॅमेरामॅन शेख नदीमुद्दीन हे दोघेही अयोध्या नगरकडे रस्त्याने जात असताना गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर अंदाजे 10 ते 15 लोकांनी या पत्रकारांना थांबविले व त्यांनी सांगितले की तुमची आयडी दाखवा। त्यामुळे कॅमेरामॅन शेख नदीमुद्दीन व सय्यद इम्रान यांनी आयडी त्या लोकांना दाखविली। त्यांनी यांची आयडी पाहिली व त्या ठिकाणवरील उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले की ते मुसलमान पत्रकार आहेत, त्यांना मारा असे म्हणून ते हजर असलेल्या 10 ते 15 लोकांनी या दोघांनाही पाईपने मारहाण केली। मारहाण करणारे इसम 30 ते 40 वयोगटातील होते व त्यांना हे दोन्हीही पत्रकार चेहऱ्यांना सुद्धा ओळखतात। मारहाण करणाऱ्या लोकांनी पत्रकारांचा मोबाईल हातातून हिसकावून घेतला व कॅमेरामॅन शेख नदीमुद्दीन यांच्या खिशातून पाकिट काढून घेतले। त्या पाकिटमध्ये 3000 रुपये व महत्त्वाचे कागदपत्र होते। जे लोकांनी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये पत्रकार सय्यद इम्रान यांना खूप ठिकाणी मार लागला आहे। तसेच त्यांचे सोबत असलेले कॅमेरामॅन यांना पाठीवर मारहाण करून त्यांचे केस सोडले व त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल MS28BU 6647 दगडाने फोडून मोटरसायकलचे अंदाजे 10,000 रुपयांचे नुकसान केले, अशी तक्रार सय्यद इम्रान, सय्यद नजीर, कॅमेरामॅन नदीमुद्दीन शेख, सलीमुद्दीन शेख, सरदार शेख कदीर, उमाताई बोचरे यांच्यासह पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे हजर येऊन तोंडी व लेखी स्वरूपात रिपोर्ट दिला आहे। महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। काही घटनांमध्ये बातमी संकलन करत असताना किंवा विरोधात बातमी दिल्यामुळे पत्रकारांवर मारहाण झाल्याचे दिसून येते। और मैं कैमरामैन, हम दोनों लोग आए और चौबारे पर थे। कुछ हमने फुटेज वगैरह ली। वहाँ पर कुछ लोगों ने हमको ऐसा बताया कि भाई इससे ज़्यादा जो नुकसान हुआ है वो वायली बेस पर हुआ है, तुम उधर जाकर देखो। तो कुछ पुलिस अधिकारी सर थे, उनको हमने बोला कि सर हम आगे जाते हैं। तो बोला ठीक है जाओ। हमने बोला उनको हमारे साथ चलो, तो कोई आने के लिए तैयार नहीं हुआ। बोला आप जाओ, आपके सबसे जो भी कवरेज करना है वो कवरेज करो। जब हमने कवरेज पूरा किया तो कुछ लोगों ने हमको वहाँ पर रुकाया, तो रुकाने के बाद में हमारी आईडी देखी। हमारी आईडी देखने के बाद में आईडी में ये आया क्या हमारा नाम मुसलमान आया, जिसके बेस पर उन्होंने और 10-20 लोगों को आवाज़ दिया और उन्होंने लकड़ी और पाइप से हमारे उनको मारहाण की। हमको पहले 10 से 15 लोगों ने रुकाया हमको, हमारे आईडी चेक की। आईडी चेक करने के बाद में उन्होंने देखा कि हमको मुसलमान है, तो बोले तुम इस एरिया में काय के लिए हो। बोले भाई हमारा पत्रकार है, हमारा काम है कवरेज करने का, स्वतंत्र पत्रकार है। तो बोला ये एरिया में नहीं आने का, पहले आईडी देखिए। और आईडी देखने के बाद में और कुछ लोगों को आवाज़ दिया उन्होंने और पाईप वगैरह लेकर आए और उन्होंने हमको मारा। मुस्लिम असो, संविधान व कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो। तस पत्रकार हा कोणत्याही समाजाचा किंवा कोणत्याही धर्माचा असला तरी एक समानच आहे। आणि जेव्हा मारहाण पत्रकार भाऊला यांना झाली तेव्हा त्यांनी तिथं एक शब्द वापरला की पत्रकार जो आहे हा मुस्लिम आहे, लवकरात लवकर मोबाईल वगैरे हिसकून घ्या आणि सिम कार्ड तोडून वगैरे टाका आणि सगळे सबूत मिटवून टाका। तर कोणतेही अधिकारी असो, पोलीस प्रशासन असो, कोणी असो, त्यांना हा अधिकार नाही कोणी दिला की ते पत्रकारांचा मोबाईल हिसकतील व त्यातले सबूत डिलीट करतील, असं मला म्हणायचं आहे। आजकाल जे पत्रकारांवर हल्ले वगैरे अत्याचार जे होऊन राहिले याला जिम्मेदार कोण? प्रश्नचिन्ह आहे।